नमस्कार मंडळी. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे या पुरस्काराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे, स्वकर्तृत्वानं स्वकष्टानं आपल्या ध्येय आणि उंची गाठणारे, आपलं नावलौकिक करणारे, समाज प्रबोधन करणारे आणि इतरांना ती मदत करणारे असे नामवंतांची आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत आणि घेत आहोत. अशाचपैकी प्रभारी सहजिल्हा निबंधक माननीय संजय पाटील सर यांची आपण मुलाखत घेणार आहोत. जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांच्या यशाची वाटचाल. नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सर. आम्ही तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही तुमचं शिक्षण कुठे झालं, तुमचं कॉलेजचं शिक्षण, तुमच्या गावाची परिस्थिती याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. प्रथमतः सांगायचं म्हणजे माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की मी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि माझ्या घरचं वातावरण हे खूप स्ट्रिक्ट, म्हणजे माझे वडील जे होते ते अत्यंत शिस्तप्रिय स्वभावाचे होते आणि त्यांच्या शिस्तीमध्ये आम्ही घडलो. त्यामुळं ग्रामीण भागात असूनसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून शिक्षण घेऊ शकलो. हे पूर्ण श्रेय माझ्या वडिलांचं आहे आणि माझ्या वडिलांच्यामुळंच मी जे काय आहे ते मी आज इथंपर्यंत आहे. क्या तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं? माझं 10वीपर्यंतचं शालेय शिक्षण हे आहे पद्माराजे विद्यालय शिरोळ इथं झालेलं आहे आणि 11वी-12वी हे माझं मिरज कॉलेज इथं झालेलं आहे आणि त्यानंतर मी पदवीसाठी आणि पदव्युत्तर याच्यासाठी मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथून मी माझं शिक्षण घेतलेलं आहे. सर, तुम्हाला तुमची निवड कधी झाली? ॲक्च्युली 1992ला मी MSCला असतानाच मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, म्हणजे ज्या अभ्यासाबाबत मी जागरूक होतो आणि त्या दृष्टीने मी माझा अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर माझी दुय्यम निबंधक श्रेणी 1 या पदावरती निवड झाली. सर, आता तुम्ही जिल्ह्याचे निबंधक आहात. या पदापर्यंत येताना तुम्हाला पाठीमागचा जो प्रवास आहे आणि आत्तापर्यंतचा याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवला आणि काय कष्ट सहन करावे लागले? खरं तर सांगायचं म्हणजे ज्यावेळी मी प्रथमतः माझी पहिली पोस्टिंग ही गडिंग्लजची आहे, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. तर त्या ठिकाणी माझी पहिली पोस्टिंग झाल्यानंतर मी मनाशी असं ठरवलं की आपण शासकीय सेवेत काम करताना प्रामाणिकपणाने अतिशय नियमावर बोट ठेवून आणि नियमाने कामकाज करायचं. जरी त्याला काही अपवाद असतील तर ते अपवादसुद्धा आपण बघून त्या पद्धतीनं जेणे प्रकारे लोकांची कामं होतील आणि त्यांना त्यांचं काम झाल्याचं समाधान लाभेल या दृष्टीनं मी आत्तापर्यंत हे माझं कामकाज आहे. सर, शासन सेवेमध्ये काम करताना आणि जनतेची सेवा करताना जो आनंद आपल्याला भेटतो हे तुमच्या चेहऱ्याला झळकतच आहे. परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला असं कधी वाटलं का की एखाद्याचं काम आहे जेणेकरून ते आपल्याला पटकन केलं पाहिजे? होय, असे बरेच प्रसंग म्हणजे मी काम करत असताना आले आणि त्या दृष्टीनं मी प्रयत्नही केले. कारण काय होतं माहिती आहे काय, बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये लोकांचं रेकॉर्ड मेंटेन नसतं, परंतु त्याच्यामध्ये जेन्युनिटी असते, म्हणजे खरेपणा असतो, पण ते रेकॉर्ड त्यांना प्रॉपर मिळत नाही. तर अशा वेळी त्यांचं रेकॉर्ड जे जेन्युइन आहे किंवा खरं आहे याबाबतची इतर डिपार्टमेंटची जी काही कागदपत्रं असतील ती आम्ही उपलब्ध करून घेऊन त्या आधारे त्यांचं प्रतिज्ञापत्र म्हणा किंवा काय खरेपणा या गोष्टी पडताळून त्यांची कामं कशी पटकनी होतील याकडे मी लक्ष दिलं आणि त्याप्रमाणे मी लोकांची कामं करण्यावरती भर दिला आणि लोकांची कामं मी केलेली आहेत. तर यामध्ये काय होतं ॲक्च्युली की आपण कायद्यानं जर बघायला गेलो तर नोंदणी अधिकारी हा फक्त दस्ताची नोंदणी करतो, मिळकतीची नोंदणी करत नाही. आणि नोंदणी कायदा काय सांगतो की नोंदणी अधिकारी हा त्या मिळकतीची जी लिगॅलिटी असते किंवा वैधता असते त्याला तो तपासण्याचा अधिकार नोंदणी अधिकाऱ्याला नाही. परंतु जरी असं असलं तरीसुद्धा पुढचे जे संभाव्य धोके असतात ते धोके लक्षात घेऊन आपल्याला केवळ काम करायचं ह्या दृष्टीनं चुकीचं काम करण्यापेक्षा की त्या पक्षकारालाही समाधान लाभेल आणि आपल्यालाही पुढे मागे त्रास होणार नाही या
दृष्टीनं कामकाज करणं आवश्यक असतं आणि त्याप्रमाणेच मी केलं. म्हणजे थोडक्यात कसं होतं की एखादं जर चुकीचं काम केलं तर पोलीस केस होणे किंवा त्याचा FIR दाखल होणे, त्या अनुषंगाने मग नोंदणी अधिकारी यांच्यावर काही ब्लेम्स ठेवणे किंवा ह्या सुद्धा गोष्टी घडतात. परंतु ॲक्च्युली कायद्यामध्येच म्हणजे असं अपेक्षित आहे की ॲक्च्युली लिगॅलिटी बघायचा नोंदणी अधिकारी यांना म्हणजे अधिकार म्हणजे नसल्यामुळं की अशा बाबतीत आपण काटेकोरपणे काम करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. जनतेला या संदर्भात तुम्ही काय सांगाल, काय सुचवा? एक सांगायचं म्हणजे कसं असतं की लोकांना आपलं काम एनकेन प्रकारे व्हावे ही त्यांची इच्छा असते, पण त्यासाठी त्यांचे जे पेपर्स असतात किंवा जी कागदपत्र असतात ती कागदपत्र परिपूर्ण आहेत किंवा नाहीत याची प्रथमतः त्यांनी खात्री करून घेणं आवश्यक असतं. आणि ती खात्री करण्याची जबाबदारी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसार ही लिहून देणार आणि लिहून घेणार यांचीच असते. कारण काय असतं की आपण म्हणजे लाखो रुपये देऊन एखादी मिळकत विकत घेतो, परंतु त्या मिळकतीचे पेपर किंवा टायटल क्लिअर आहेत किंवा नाही, त्यावरती बोजा आहे किंवा नाही, किंवा इतर काही लिटिगेशन्स आहेत याची खात्री करणं हे त्या दोघांचं काम असतं. त्यामुळं जेणेकरून जे पुढचे संभाव्य धोके उद्भवतात किंवा ज्या फसवाफसवीचे प्रकार होतात हे टाळण्यासाठी म्हणजे संबंधित पक्षकाराने अशा प्रकारे मिळकत ही वैध आहे किंवा त्याचं टायटल क्लिअर आहे याची खात्री त्यांनी प्रथमतः करून घेणं आवश्यक असतं आणि त्यानंतरच त्यांनी दस्ताची नोंदणी करावी असं माझं मत आहे. सर, मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की मध्यंतरी तुम्ही एक स्टॅम्प घोटाळा जो होता तो तुम्ही पकडला होता, त्याबद्दल काय सांगाल? याबद्दल सांगायचं म्हणजे मी पुणे येथे हवेली क्रमांक 19 या कार्यालयात नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत असताना असाच मी डॉक्युमेंट नोंदणीचं काम करत असताना माझ्या पुढ्यात एक डॉक्युमेंट येऊन नंबरला पडला आणि तो नंबरला आल्यानंतर मी डॉक्युमेंट सहज तो चेक केला तर त्यावरचं जे फ्रँकिंगचं जे एम्बॉसिंग केलेलं ती अक्षरं होती, ती अक्षरं अशी थोडीशी काहीतरी वेगळी किंवा अशी ब्लॅकेश वाटायला झाली मला. तरी ब्लॅकेश वाटताना मला थोडीशी शंका आली. मग मी ते फ्रँकिंग आहे ते फ्रँकिंग कुठल्या कार्यालयानं करून दिलेलं आहे किंवा कुठल्या बँकेने केलेलं आहे त्या बँकेचं नाव बघितलं तर त्या बँकेचं नाव होतं की WMDC म्हणजे पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ या बँकेने ते किंवा या महामंडळाकडनं त्यांनी ते फ्रँकिंग करून आणलं होतं. म्हणून माझ्याकडे त्या बँकेचा नंबर होता. मी त्या संबंधित जे तिथले अधिकारी होते मी त्यांना फोन केला आणि अमुक अमुक या रकमेचं हे फ्रँकिंग आणि अमुक अमुक हे तुमचा जो कोड आहे त्या कोडचं तुम्ही फ्रँकिंग करून म्हणजे आपल्याकडनं ते फ्रँकिंग झालेलं आहे काय त्याबाबत मी खात्री केली. तर त्यावेळी त्या अधिकाऱ्याकडनं असं उत्तर आलं की सर आम्हाला या रकमेचं आणि या अमाऊंटचं फ्रँकिंग या कार्यालयातून ह्या डेटला आम्ही केलं गेलेलं नाही. त्यावेळीच मला शंका आली की हा फ्रँकिंग बोगस झालेला आहे आणि हा बोगस झाल्याचा फ्रँकिंग मला समजल्यानंतर त्यावेळीचे माझे जे DIG होते नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामणी जोशी सर, तर मी ह्यांना ती गोष्ट सांगितली. त्यांनी ती माझ्याकडनं पूर्ण माहिती मागवून घेतली आणि माहिती मागवून घेतल्यानंतर त्यांनी मला FIR दाखल करण्याचे आदेशित केले आणि त्याप्रमाणे मी खडकी पोलीस स्टेशन येथे जाऊन त्या प्रकारचा गुन्हा नोंद केला आणि त्यानंतर त्या स्कॅममधले म्हणजे बोगस फ्रँकिंग करणारी जी टोळी होती त्यातले पकडले गेले आणि याबाबत माझी खडकीच्या कोर्टात साक्ष पण झालेली होती 2-3दा आणि अशा प्रकारे आणि त्यानंतरच मग हे फ्रँकिंगचं प्रमाण हे आता हळूहळू कमी होत गेलं आणि आता शासनाकडनं केवळ रुपये 5,000पर्यंतच फ्रँकिंग करून घेण्यावरती मर्यादा आलेली आहे. आणि एक प्रकारे म्हणजे लोकांना म्हणजे बोगस अशा प्रकारच्या बोगस फ्रँकिंग म्हणा किंवा बोगस स्टॅम्पपासून सावध राहण्याबाबतच्या नवीन उपाययोजना करताना 2013 पासून शासनाने ई-पेमेंट ही प्रणाली आपल्या नोंदणी खात्यामध्ये आणलेली आहे आणि आत्ता सध्या आपण 2013 पासून ग्रासद्वारे ई-पेमेंट ESBTद्वारे ई-चलना किंवा साधी पावतीद्वारे आपण पेमेंट करून नोंदणी फी किंवा स्टॅम्प ड्युटी आपण भरून दस्ताची नोंदणी करू शकतो. क्या बात, खूप छान सर. सर तुम्हाला आवडता तुमचा एखादा काय छंद आहे? माझा आवडता तसा छंद बघायला गेला तर मला बऱ्याच प्रकारामध्ये तशी आवड आहे. मी पुस्तकाचं वाचन आत्ता कमी झालं आहे पण कॉलेज लेवलला असताना किंवा त्यानंतरसुद्धा मी पुस्तकाचं माझं वाचन आहे
आत्तासुद्धा मी जस्ट म्हणजे अच्युत घोडबोले सरांची पुस्तकं मी बरीच वाचलेली आहेत. म्हणजे अधूनमधून वाचन सुरू असतं. पण काय होतं सर माहिती आहे का, ॲक्च्युली ह्या कामाच्या व्यापातून म्हणजे काम इतकं प्रचंड आहे, स्टाफ कमी आहे आणि ह्या व्यापातून आता सध्या वाचन कमीच तसं होतं. पण वेळप्रसंगीनुसार अशी लहान लहान पुस्तकं सुधा मूर्तींची पण मला पुस्तकं खूप आवडतात आणि ती पुस्तके मी त्यांच्या आवर्जून पुस्तकं मी त्यांची वाचतो. आता सर आपण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना इथली परिस्थिती कशी आहे आणि इथं काय बदल झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्रथमतः सर असं झालं आहे, आता कसं झालं आहे की शासकीय कार्यालये जी आहेत म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या ठराविक जर ती कार्यालय सोडली तर बऱ्याच म्हणजे उदाहरणार्थ पनवेल सिटीसारख्या मोठ्या सिटीमध्ये शासकीय कार्यालय अवेलेबल नाही आहेत. तर ती प्रथमतः शासकीय कार्यालय ही आपल्याला म्हणजे आता इथं 5 ऑफिस आहेत, 5ही ऑफिस ही आमची खाजगी जागेत आहेत आणि त्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला म्हणजे रेंट आपल्याला द्यावं लागतं. तर अशा वेळी जेव्हा शासनाने एखादी इमारत अशी विकत घेतली किंवा विकत घेऊन त्यामध्ये जर कार्यालय नेली तर एक प्रकारचा तो खूप मोठा म्हणजे आपल्याला एक वेगळं म्हणजे फायदा होईल किंवा लोकांना एकाच ठिकाणी असं सुद्धा हे एक करता येईल. आणि त्याप्रमाणे आम्ही एका जागेची म्हणजे मागणी पण केलेली आहे. पण आता ते अजून थोडंसं त्याला वेळ लागेल, पेंडिंग प्रोसिजरमध्ये आहे. बघू पुढं काय होतंय ते. फॅमिली संदर्भात थोडक्यात सांगा, कुटुंबामध्ये कोण कोण आहे, काय काय करतात? आता माझ्या कुटुंबामध्ये आई वडील, माझी पत्नी ही कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली येथे मॅथमॅटिक्सची प्राध्यापिका आहे. माझे वडील हे उत्तम शेतकरी आहेत. ते माझी 5 एकर द्राक्षबाग ते उत्तम रीतीने ते सांभाळतात. परत माझा मुलगा तो आता MBBS रशियामध्ये करतोय. मुलगीसुद्धा माझी BAMS म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर, ती चिकोडीच्या जवळ अंकली म्हणून एक गाव आहे, त्या अंकली गावात डॉक्टर NM मगदूम कॉलेजला ती BAMSच्या 2nd इयरला आहे. माझा मुलगा MBBSच्या 3rd इयरला आहे. तर अशा प्रकारे दोन्ही मुलं म्हणजे थोडक्यात आजोबांचे जे संस्कार आहेत म्हणजे वडिलांचे माझ्यावर आणि तेच त्यांच्यावर जो स्ट्रिक्टपणा आहे किंवा जे काय आहे किंवा त्या ह्याच्यातून म्हणजे माझी मुलं म्हणजे चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत आणि त्यांचा म्हणजे प्रभावही त्यांच्यावर आहेत. आणि मुलंही म्हणजे एवढं जरी असलं सुद्धा तरी आजोबांना अजून घाबरतात म्हणजे आजोबा काय बोलतील कधी काय नाही. कारण आणि तसं ह्या वयात सुद्धा म्हणजे त्यांची मेमरी इतकी शार्प आहे. असं जरी बोलताना काही चुकून जर कुठं सापडलं तर ते खोचक बोलून त्यांचं म्हणजे ते बरोबर म्हणजे त्यांना जागेवर आणतात. अशा प्रकारे थोडंसं बोललं तरी काही हरकत नाही. सर मला असं विचारायचं आहे की तुम्ही या बिझी शेड्यूलमध्ये कुटुंबाला वेळ कसा देता? खरं तर सर कसं झालं आहे माहिती आहे काय, म्हणजे एकतरी प्रत्येक शासकीय खात्यामध्ये स्टाफचा तर प्रॉब्लेम आहेच, पण आहे त्या स्टाफवर काम करणंसुद्धा कौशल्य आहे. आणि कसं आहे आणि त्याप्रमाणे आमचा पूर्ण स्टाफ, जिल्ह्याचा पूर्ण स्टाफ त्याप्रमाणे कामही करतो. आणि त्याप्रमाणे सांगायचंच म्हणजे झालं तर आमच्या जवळजवळ गेल्या वर्षी आम्हाला जे शासनानं म्हणजे महसूलचं उद्दिष्ट आम्हाला जे हे केलं होतं त्या उद्दिष्टापेक्षा जास्त उद्दिष्ट म्हणजे जवळजवळ 120% आम्ही उद्दिष्ट पार करून रायगड जिल्ह्याने 100%पेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण करून जवळजवळ 1800 कोटी रुपये म्हणजे आमचं जे उद्दिष्ट होतं 1600 कोटी रुपयाचं, तर आम्ही जवळजवळ गेल्या वर्षी 1800 कोटी रुपये उद्दिष्ट पूर्ण करून शासनाकडे महसूल आम्ही जमा केलेला आहे. आणि राज्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आमच्या राज्याने आमच्या विभागाने 21,000 कोटी जे उद्दिष्ट आम्हाला शासनाने जे दिलेलं होतं तर त्याऐवजी 26,000 कोटी रुपये म्हणजे 5,000 कोटी रुपये जास्त महसूल आमच्या नोंदणी आणि शासनास दिलेला आहे. क्या बात. सर भविष्यातलं स्वप्न काय? भविष्यात जर सांगायचं झालं तर मला एक म्हणजे आता मी जिल्हा निबंधक प्रभारी रायगडचं काम मी आता सांभाळतो. ह्याच्यापूर्वी मी जळगावला असताना सुद्धा मी 1 वर्ष ते काम मी सांभाळलेलं आहे. आणि
जेणेकरून आता याच पोस्ट प्रमोशनला मी असल्यामुळे ज्यावेळी मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी जनतेला जी सेवा आहे, द्यायची जी सेवा आहे ती वेळेत आणि लवकरात लवकर कशी म्हणजे देता येईल ह्याचाच मी प्रयत्न करणार आहे. आणि त्याप्रमाणे माझे जे सबऑर्डिनेट असतील ते सबऑर्डिनेटसुद्धा त्या प्रकारे तयार होऊन त्या प्रकारे सेवा म्हणजे देतील याबाबत मी निश्चित म्हणजे काळजी घेऊन काम करेन अशी तुम्हाला मी ग्वाही देतो. सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की काही जण रजिस्ट्रेशन करण्यासाठी अगोदर स्टॅम्प ड्युटी करतात, काही लोक स्टॅम्प घेऊन ठेवतात, डॉक्युमेंट रेडी करतात, परंतु त्यांच्यामध्ये काही अनबन होते किंवा मग काही कारणास्तव ते रजिस्ट्रेशन होत नाही. अशा वेळी त्या स्टॅम्पचे पैसे आपल्याला शासनाकडनं परत भेटतात का? हो, सांगायचं म्हणजे असं आहे की ज्यावेळी पक्षकार स्टॅम्प परचेस करतात, स्टॅम्प विकत घेतात, तो स्टॅम्प जर त्यांना वापरायचा नसेल किंवा त्याच्यावर काही लिहिलं असेल नसेल किंवा तो खराब झाला असेल, काही फाटला असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल त्याच्यामध्ये, तर असा स्टॅम्प जर लिहिला नसेल तर तो स्टॅम्प विकत घेतल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये संबंधित जिल्ह्याच्या मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करून तो त्याला परत घेता येऊ शकतो आणि आपण त्याला त्याचे पैसे जे काय असतील ते शासकीय नियमानुसार जी काही वजावट असेल ती वजावट करून आपण त्याला त्याचे पैसे आपण परत देतो. आणि यावर अजून एक सांगायचं म्हणजे कसं आहे की स्टॅम्प ॲक्टचं जे आर्टिकल 25 आहे त्या आर्टिकल 25 खाली जे ॲग्रीमेंट्स होतात, खरेदीपत्राचे जे ॲग्रीमेंट्स होतात आणि ज्या ॲग्रीमेंटमध्ये ताबा दिलेला नसतो असे रजिस्टर झालेले ॲग्रीमेंट हे 5 वर्षाच्या आतमध्ये जर कॅन्सल झाले तर ते कॅन्सल झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत जर त्यांनी रिफंडसाठी ॲप्लिकेशन केलं तर त्याला ती सुविधा आपण पैसे परत देण्याची सुविधा ही कायद्यामध्ये आहे आणि आपण त्याप्रमाणे त्याला ते पैसे आपण परत करतो. आणि अशा प्रकारचे जवळजवळ रायगड जिल्ह्यामध्ये महिन्याला 80 ते 90 प्रकरणं सध्या माझ्याकडे येतात आणि त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ त्याला म्हणजे एका महिन्याच्या आत आम्ही ते पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा करतो. सर, तुमचं आत्तापर्यंतचं काम आणि तुमच्या धैर्य, तुमचे स्वप्न हे सगळं बघून आम्ही तुम्हाला महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे तुम्हाला जो स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत. हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करा? तो निश्चितपणे मी माझ्या आईवडिलांनाच समर्पित करेन, कारण का आज त्यांच्यामुळेच मी घडलो आहे. म्हणजे मी आज कुठेही असलो म्हणजे माझं काही लोक म्हणजे नाव घेत असले किंवा काही हे असलं तरी कसं असतं जे त्यांचे संस्कार आहेत ते जर संस्कार नसते तर मी म्हणजे या पदापर्यंत पोचलो असतो की नाही हे मलाही म्हणजे सांगता येत नाही. आणि केवळ त्यांचे संस्कार आणि त्यांनी मला दिलेली दिशा आणि त्यांचं माझ्याबद्दलचं प्रेम हे निश्चितच म्हणजे ह्याला तोड नाही आहे. आणि हा पुरस्कार जो काय आहे तो मी माझ्या आईवडिलांना समर्पित करतो. क्या बात. सर, आता प्रशासन सेवेमध्ये नवीन मंडळी येत आहेत, तर तुमच्या जर विभागामध्ये येणारी काही तरुण मंडळी असतील अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्या? सर, आता सांगायचं म्हणजे शासनाच्या धोरणानुसार या वर्षीपासूनच आमच्या डिपार्टमेंटने जे आमचा क्लास 3 स्टाफ आहे, क्लेरिकल स्टाफ, तर त्यांच्यासाठी ट्रेनिंग सुरू केलेले आहे. त्यामध्ये त्यांना डिपार्टमेंटच्या सुद्धा विषयाचा अभ्यास होता आणि प्लस एक्स्ट्रा नॉलेज म्हणजे कसं की एक्स्ट्रा विषय म्हणजे असे असतात की ज्यावेळी तुमच्यासमोर लोक किंवा जनता येते त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी वागताना कसं वागायचं, काम कसं करायचं आणि जेणेकरून तक्रार न होता की त्या पद्धतीनं पक्षकारांना हँडल करून तुम्ही त्याचं वेळेमध्ये काम कसं करून द्यायचं याबाबत सुद्धा म्हणजे चर्चा होते. आणि अशा प्रकारच्या ट्रेनिंगचा निश्चितपणे तो स्टाफला म्हणजे फायदा झालेला आहे. त्याप्रमाणेच जनतेचंही सहकार्य असतं, कारण काय असतं की आजकाल लोकांची म्हणजे या नोंदणी कार्यालयात गर्दी इतकी वाढलेली आहे आणि दस्ताचे प्रकार पूर्वीपेक्षाही जास्त वाढलेले आहेत. आजकाल म्हणजे जनतेला प्रत्येक कामात नोंदणीकृतच म्हणजे डॉक्युमेंट पाहिजे असतो. 10-20 वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात तर कसं व्हायचं की एक तर खरेदीपत्र, बक्षीसपत्र ह्या
2-4 गोष्टी आता सोडल्या rent किंवा agreement पण आले. मॉर्गेज हां अशा गोष्टी झाल्या तर नंतर कसं व्हायलं की आता म्हणजे प्रत्येक बाबतीत म्हणजे 11 महिन्याचा जरी तुम्हाला एखादा तुमचा फ्लॅट जरी भाड्याने द्यायचा झाला तरी तो तुम्हाला रेंटनी द्यावा म्हणजे तो डॉक्युमेंट रजिस्टर व्हावा ही जनतेची भावना झालेली आहे. त्यामुळं आता लहानसहान डॉक्युमेंटसुद्धा डॉक्युमेंट रजिस्टर होण्यावरती भर आलेला आहे. आणि आता हे लिव्ह लायसन्सचे सुद्धा जे डॉक्युमेंट आहेत ते आम्ही ऑनलाईन केलेले आहेत. म्हणजे ते डॉक्युमेंट रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला आमच्या कार्यालयात येऊन फोटो अंगठे घ्यायची गरज सुद्धा नाही आहे. डायरेक्ट ते ऑनलाईन झालेले आहेत. त्यामुळे ते ऑनलाईन सुद्धा रिस्पॉन्स लोकांचा खूप चांगला आहे. क्या बात. धन्यवाद सर, आपण आपली अमूल्य अशी माहिती दिलीत. नोंदणी कशी करावी, जनतेने याबद्दल काळजी कशी बाळगावी, येणाऱ्या नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, बोगस जे प्रकरण झालेले त्याच्याबद्दल तुम्ही जनतेला सावध केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद सर. असंच दिवसेदिवस तुमचं भविष्य उज्ज्वल ठरव, तुमच्या हातून अजून नवीन नवीन कार्य घडव आणि जनतेला आणि आमच्यासारख्या माणसांना तुमची सदैव सहानुभूती आणि मदत मिळावी. धन्यवाद. थँक्यू. आभार आहे. नमस्कार.